तर नमस्कार मित्रमंडळी. आज आहे 15 फेब्रुवारी आणि आज बघणार आपण आजचे चालू घडामोडी. आणि मी उम्मीद करतो की कालचा 14 फेब्रुवारी तुमचा अत्यंत खराब गेला असेल आणि जे व्यक्ती लायब्ररीत बसले होते त्यांचा 14 फेब्रुवारी तर चांगला गेलाच असेल. आणि आपल्याला आता पुढच्या वर्षीचा 14 फेब्रुवारी चांगलाच गेला पाहिजे. आणि आज आपण 14 फेब्रुवारीला ज्या व्यक्तीसोबत होतो पुढच्या वर्षी ते दुसऱ्यासोबत न दिसे त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास चांगल्या रीतीने करावा लागेल. म्हणून तुम्ही आजच्या क्लासमध्ये मन लावून राहा. आपण आजच्या चालू घडामोडी सुरू करण्याआधी काल जे शिकलो होतो त्याचे पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. तर भारतीय लष्कराने पहिल्यांदाच इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप कुठे आयोजित केला आहे, तर तो आहे पूर्व हिमालय. महाराष्ट्र सरकारने मुंबईला ड्रग्समुक्त आणि झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी कोणता प्लॅन जाहीर केला आहे, तर तो आहे मिशन मुंबई. तसेच भारतात राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो, तर त्या आहे आपल्या सरोजिनी नायडू. इस्रोने फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या नवीन उपग्रहाच्या प्रक्षेपणाची घोषणा केलेली आहे, तर तो आहे EOS-09. महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणती नवीन शैक्षणिक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ती आहे शाळा सेतू योजना. नुकतेच भारतातील पहिले म्युझिक पाथ म्हणजेच संगीत रस्ता कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे, तर ते आहे मुंबई. 14 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात कुमार भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन केले, तर ते आहे आसाम. आशिया रायफल चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेत भारत हा अव्वल ठरलेला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा याविषयी राष्ट्रीय परिषद 14 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोणत्या राज्यातील संगतम समुदायाने पेंगोलिनच्या संरक्षणासाठी नुकताच कायदा मंजूर केलेला आहे, तर ते आहे नागालँड. तर मग लागूया आपण आजच्या कामाला. आजचा पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक मानववंशशास्त्र दिवस कधी साजरा केला जातो, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेब्रुवारीतील तिसरा गुरुवार. फेब्रुवारीमध्ये तिसरा गुरुवार कोणत्या तारखेला येऊ द्या त्या दिवशी हा दिवस मनवला जातो. आणि आता हे मानववंशशास्त्र काय आहे, तर आपले पूर्वज जे बंदर होते आणि आता त्याच्यापासून आपण एवढे हँडसम कसे का झालो याचा अभ्यास. आणि मानववंशशास्त्र म्हणजे मानवाचा भूतकाळ आणि वर्तमान काळ, तसेच मानवी वर्तवणूक, जीवशास्त्र आणि आपली संस्कृती कशी होती आधी याच्याबद्दल अभ्यासने या शाखेचे महत्त्व पटवून देणे हा दिवसाचा उद्देश असतो. तर आता शिफ्ट होऊया आपण दुसऱ्या प्रश्नावर. भारताच्या UPI सेवेचा विस्तार अलीकडे कोणत्या देशात करण्यात आलेला आहे, तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए, श्रीलंका आणि मॉरिशस. आपले पंतप्रधान मोदी काका यांनी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI सेवा सुरू केलेली आहे. आता समजा आपण श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये घुमायला गेलो, तर तिथे आपल्याला रुपयामध्ये व्यवहार करता येईल. काढला आपला मोबाईल, केलं स्कॅन आणि केला पेमेंट. तसेच यापूर्वी UAE, फ्रान्स याच्यामध्ये पण ही सेवा सुरू केलेली आहे. आता आपला प्रश्न क्रमांक आहे 3. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजसुधारकाच्या नावावर स्वच्छता अभियान राबवण्याची घोषणा केली आहे, तर हे आहे आपले ऑप्शन क्रमांक बी मध्ये संत गाडगे बाबा.
यांच्या नावावर ही योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी हे अभियान राबवले. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा प्रचार केला, म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव देण्यात आलेले आहे. यांच्या उत्कृष्ट कामाकरिता गावांना पुरस्कार दिले जातात. आता प्रश्न क्रमांक 4 आहे, 15 फेब्रुवारी रोजी कोणत्या जागतिक आरोग्य जागरूकता दिवस साजरा केला जातो? तर तो आहे आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिवस. दरवर्षी 15 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण आणि त्यावर वेळेवर उपचार झाल्यास होणारे फायदे याच्याबद्दल पालकांना जागृत करण्यासाठी ही मोहीम चालवली जाते आणि हा दिवस 15 फेब्रुवारीला साजरा केला जातो, जेणेकरून लहान मुलांच्या जीवाला धोका होणार नाही. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे? तर हा आहे 12th फेल म्हणजे 12वी नापास. ज्यांनी हा मूवी बघितला नाही आहे त्यांनी नक्की एकदा हा मूवी बघावा. याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणाऱ्या मुलांचे किती दुःख आहे आणि कसे कसे फेस करावं लागते हे यांच्या खूप चांगल्या रीतीने दाखवलेले आहे. हा मूवी IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्यावर आहे. यांच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनून या चित्रपटाने उत्कृष्ट कथाकानामुळे सर्वोत्कृष्ट चित्रपट हा मानाचा पुरस्कार जिंकलेला आहे. भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती 2026 हा सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक B पोखरण, जे राजस्थानमध्ये असते. भारतीय हवाई दलाचे आपली युद्धक्षमता सिद्ध करण्यासाठी जैसलमेरमध्येच्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये हा सराव केलेला आहे. याच्यामध्ये राफेल, सुखोई आणि आपल्या भारताचा निर्मित केलेला तेजस याचा समावेश आलेला आहे आणि यांच्यासारखे आणखी विमानाचा सहभाग आहे. याच्यामध्ये भारताची वायुशक्ती किती आहे याचे प्रदर्शन केले जाते. प्रश्न क्रमांक 7 आहे, रिझर्व्ह बँकेने कोणत्या पेमेंट बँकवर अलीकडे व्यावसायिक निर्बंध लादलेला आहे? तर ते आहे पेटीएम बँक. याच्यावर हा प्रतिबंध का लादलेला आहे? तर याचे कारण आहे RBIच्या नियमाचे पालन पेटीएम बाबांनी बरोबर केलेले आहे नाही, म्हणून RBIने याला वॉर्निंग दिली आहे की आता बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्याचा आणि व्यवहार करण्यास मनाई केलेली आहे. हा ग्राहकांच्या हितासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. कोणत्या राज्याने अलीकडे ग्रीन हायड्रोजन पॉलिसी लागू करण्याची घोषणा केलेली आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक A उत्तर प्रदेश सरकार. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही पॉलिसी सुरू केली आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल अशी पर्यावरणाचे रक्षण होईल. हे ग्रीन हायड्रोजन पॉलिसी आपले महाराष्ट्र सरकार सुद्धा लागू करेल अशी मी उम्मीद करतो. येत्या काही काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण ही योजना राबवण्यात येईल असे बघण्यास मिळेल. भारताच्या संरक्षण संपदा परिषदेने फ्रान्सकडून किती राफेल लढाई विमान खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे? तर ते आहे 114 राफेल विमान. DACने 12 फेब्रुवारी 2026 रोजी फ्रान्सकडून 14 राफेल लढाकू विमान खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. या कराराची किंमत सुमारे 3.25 लाख करोड ही आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी
कडे पाठवला जाईल. या प्रस्तावाला 16 जानेवारी 2026 रोजी संरक्षण खरेदी बोर्डाकडून मंजुरी मिळाली होती. या सर्व व्यवहाराची एकूण किंमत 3.60 लाख करोड एवढी आहे. आता अलीकडे आपल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले आहे? तर याच्यामध्ये BPN या राजकीय पक्षाला बहुमत मिळाले आहे. यातील तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनल पार्टी हे 20 वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत BNPने स्पष्ट बहुमत मिळवले आणि 300 जागाच्या संसदेत बहुमत आकडा सहज पार केला आहे. हा विजय अत्यंत खास आहे कारण BNP शेवटी 2001 सत्तेत आला होता. त्याच्यानंतर जवळपास 2 दशक हा पक्ष विरोधी पक्षात होता. तारिक रहमान हे बांगलादेशचे माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे सुपुत्र आहेत आणि आता काही दिवसात आपल्याला बघायला मिळेल की हे बांगलादेशचे पंतप्रधान आहे. सुमारे 35 वर्षांनंतर बांगलादेशचे पंतप्रधान एक माणूस राहणार आहे. तसेच याच्यात आता आपले आजचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन संपलेले आहे आणि आता आपण भेटूया पुन्हा उद्या.